अनेक वर्षांनंतर रत्नागिरी शहरात काँग्रेसचा झेंडा मारुती मंदिर ते काँग्रेस भवनपर्यंत झळकताना दिसला। सकाळी जेव्हा लोकांनी झेंडे पाहिले तेव्हा अनेकांना आज कुणीतरी काँग्रेसचा नेता येत असावा असं वाटलं असावं, कारण रस्त्यावर रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी काँग्रेसच्या कार्यक्रमाचे फलक देखील लागले होते। काँग्रेसचे नेते रमेश कीर आणि हुस्न बानू खलिफे या नेत्यांनी जिल्ह्यात काँग्रेसला ऊर्जावस्था आणण्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे। उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सोनल लक्ष्मी घाग तर दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी नुरुद्दीन सय्यद यांची निवड करण्यात आली। या दोन्ही निवडींमागे काँग्रेसचा दूरदृष्टिकोन आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला यश संपादन करायचे आहे। त्यासाठी काँग्रेसनं अनेक वर्षांनंतर रत्नागिरी जिल्ह्यात ही झेप घेतली आहे। आज या दोन्ही जिल्हाध्यक्षांचा पदग्रहण सोहळा पार पडला। या सोहळ्यात दोन्ही जिल्हा नेत्यांनी मोठा विश्वास पक्षाला दिला। नमस्कार। आज उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या दोन अध्यक्षांची जी नियुक्ती झालेली आहे, म्हणजे उत्तर रत्नागिरीला सोनल लक्ष्मी घाग आणि दक्षिण रत्नागिरीला नुरुद्दीन बाई, या दोघांनाही मी पहिल्यांदा मनापासून शुभेच्छा देतो। दक्षिण रत्नागिरीमध्ये राजापूर, लांजा, रत्नागिरी ग्रामीण, रत्नागिरी शहर आणि संगमेश्वर असे 5 तालुके आणि उत्तर रत्नागिरीला गुहागर, चिपळूण, खेड, दापोली आणि मंडणगड। फक्त सगळ्यांनी एकच लक्षात ठेवा की ही जी विभागणी झालेली आहे ही जिल्ह्याची विभागणी नाही। हे काम करण्यासाठी सुटसुटीतपणा यावा, जिल्हाध्यक्षांना संपूर्ण जिल्हा एवढा लांब अडचणीचं होतं म्हणून ही सोय केलेली आहे। हे सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा। आपल्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचं काँग्रेसचं घर हेच आहे। हे आपलं घर उत्तर रत्नागिरी असो दक्षिण रत्नागिरी असो, फक्त सोयीसाठी व्यवस्था केलेली आहे। हे मुद्दामून सांगतो, कारण असं समजू नका की दक्षिणवाले आम्ही आमचं बघू, उत्तरवाले आम्ही आमचं बघू, नाही। याच्यासाठी समन्वय केलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यक्रम असतील किंवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यक्रम असतील, या दोन्ही कार्यक्रमांना दोन्ही दक्षिण आणि उत्तर यांनी एकत्रितपणे कार्यक्रम करावे याच्यासाठी मुख्यतः समन्वयाची नेमणूक केलेली आहे। हे प्रामुख्याने काम आहे। म्हणजे ज्या वेळेला जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्याला निवेदन करायचं असेल, मोर्चा काढायचा असेल, त्यावेळेला उत्तर रत्नागिरी दक्षिण रत्नागिरी समन्वयाने एकत्र आणायचे तो जोरदार कार्यक्रम तिथे करायचा आहे। ही त्याच्यामागची खरी बेसिक कन्सेप्ट आहे की मुद्दाम का सांगतोय की सगळ्यांनी नीट क्लॅरिटी असावी किंवा नेमके काय करायचं। नंबर 2, आपल्याला आजपासून एक शपथ घ्यायची आपण सगळ्यांनी, माझ्यासह, की मागचे काहीही गुणी काढायचं। आजपासून आपण पुढे कसं चालायचं याचा आपण विचार करूया आणि ते करताना एकच शपथ घेऊया की काँग्रेसने काँग्रेसच्या दुसऱ्या कार्यकर्त्याबद्दल जर चांगलं नाही बोलता आलं त्याच्याबद्दल हरकत, फक्त वाईट बोलू नका, नकारात्मक बोलू नका। आपणच आपल्या लोकांबद्दल जास्त नकारात्मक बोलू, ते बंद करूया। कारण आपल्या जिल्ह्यातली काँग्रेसची स्थिती काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे। त्यातून आपल्याला बाहेर जायचं आहे, आपल्याला आपला पक्ष चांगल्या पद्धतीने वाढवायचा आहे। असं नाही की फक्त या पक्षासाठी पहिल्यांदा झालं इंदिरा गांधी झाले, नेहरू झाले, इंदिरा गांधी झाल्या, राजीव गांधी झाले, सोनिया गांधी झाले, आता राहुल गांधी आहेत, त्यांनीच करायचं असं नाही। आपण पण करायचं। तेव्हा त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात महिलांच्या बाबतीत आमच्याकडे आजही यांच्याबरोबर आणि एका ठिकाणी पण मला वाटतं नवी मुंबईला पण महिला जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आलेली आहे। याबरोबर आमच्याकडे जिल्ह्याचं अध्यक्षपद पण महिलांना देऊन महिलांची ताकद अजमावण्याचं आणि ताकद दाखवण्याचं धोरण हे आपल्या आमच्या काँग्रेसमध्ये आहे। म्हणून आज सोनल लक्ष्मी ताईंना हे पद दिलेलं आहे आणि तुम्ही काही दिवसातच बघा की ताई किती समर्थपणे हे पद सांभाळत आहे। अर्थातच आमचं सर्वांचं त्यांना चांगलाच पाठिंबा राहील, सहकार्य राहील। ताई या बाबतीत तुम्ही निश्चित राहा, तुम्हाला संपूर्ण या जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष
जिल्हाध्यक्ष म्हणून दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणार. त्यांचंही कारकीर्द त्यांचंही काम निश्चितपणे निरीक्षणीय आहे, याबद्दलही मला समाधान नाही. आणि त्यामुळे त्याच ठिकाणी आपण सर्वांसमोर या दोन्ही जिल्हाध्यक्षांना शुभेच्छा देतो. या दोन्ही जिल्हाध्यक्षांमध्ये काही गडबड होऊ नये, काही त्यांच्यामध्ये थोडीशी विसंगती होऊ नये म्हणून समन्वय म्हणून सुरेश कातकरांना दिलं. आता ते सुरेश कातकरांना समन्वयाकडे जास्त काम करावं लागेल असं मला वाटत नाही, कारण दोन्ही आमचे जिल्हाध्यक्ष समर्थ आहेत. तरीही तुम्ही त्यांना ठिकाणी केला, एवढं बऱ्याच लोकांकडे केला, हे काँग्रेस पक्षच फक्त हे गोष्ट करू शकतो आणि महिला सन्मान हा काँग्रेस पक्षच देतो. आता जेवढं जिल्हाध्यक्ष पद हे म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप आव्हानात्मक आहे, कारण का आपण सर्व जाणतो की काँग्रेस पक्ष आहे, पण थोडंसं जॉग्राफिकल एररमुळे आपला जिल्हा खूप मोठा आहे भौगोलिकरित्या, त्यामुळे आपला संवाद संपला नाही, थोडासा कमी झालेला. त्यामुळे हे दोन्हीकडचे जिल्हाध्यक्ष बघायचं जे हर्षवर्धन सकपाळ साहेब यांनी जो एक प्रयत्न केला, एक आपण म्हणतो की साहेब असं म्हणतात की साहेब एक प्रयोग तुम्ही आमच्या रत्नागिरी जिल्ह्यावर होतो का, काँग्रेस पक्ष परत राहिला नाही राहिला हे चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे मी साहेब तुमच्या खूप खूप आभारी आहे. त्यानंतर मी फक्त एवढंच म्हणू इच्छिते की आता संवाद आपण सर्वांनी एकमेकांशी साधावा. आता अजून काय असतील या सगळ्या गोष्टी आपण डिस्कशन दूर कराव्या आणि आपण काय केलं पाहिजे ह्या गोष्टीवर आपण जास्त आपला भर असू दे. जसे आपले हे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी आणि आपले पक्षाचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगेजी जसे हे लोक फिरतात, जसे आपले नेते आदरणीय राहुल गांधीजी भारत जोडो यात्रा अशा दृष्टीने जे सगळे फिरले होते, तसं आपल्याला भारत जोडो यात्राच्या स्टाईलनी, भारत जोडो न्याय यात्राच्या स्टाईलनी आपल्याला पण रत्नागिरी जिल्ह्यात हे फिरायला लागणार आहे. सर्वांना सगळ्यांनी पार्टिसिपेट करावं त्याच्यामध्ये. रमेशजी कीर्तन, माजी आमदार कस्तुरबाबू कलिफे मॅडम आणि सर्व ज्येष्ठ पदाधिकारी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे, तो विश्वास नक्कीच मी सॉल्व करेन असा मला विश्वास वाटतो. आणि त्याचबरोबर मी एक सामान्य हा कार्यकर्ता आहे, आपल्या मनात आहे, कारण 1983 पासून या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे आणि काम करत असताना अनेक म्हणजे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, तालुका अध्यक्ष, शासकीय कमिट्या आणि अनेक जो संघटना आहेत, त्या संघटनांमधून मी गोरगरीब जनतेचं काम करत आलेलो आहे. आणि त्यामुळे मी कुठला मोठा नेता किंवा भाषणकार किंवा शाही नेता हा नाही, कारण माझी नाळ सामान्य जनतेपर्यंत जुळलेली आहे. मी गोरगरिबांचं काम करणारा माणूस आहे आणि मी आज तरी समजतो की आजपर्यंत की जो मी आता आहे काँग्रेसचा सेवक आहे, गोरगरिबांचा सेवक म्हणूनच काम करणार आहे. आणि त्यासाठी मला आपल्या सर्वांचं सहकार्य हे असणं अपेक्षित आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.